नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, एक दोन दिवस मी लेक्चर घेतलं नाही, माझ्या ऐवजी हर्षले मॅडमने लेक्चर घेतलं, पण आपली सिरीज जी आहे ती कंटिन्यू राहिलेली आहे। 30 मे रोजीच्या चालू घडामोडी आज आपण अभ्यासणार आहोत। बघा, एमपीएससी राज्यसेवेसाठी आपण वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेले आहेत, जसे की विजयश्री पूर्व परीक्षेची बॅच आहे, एमपीएससी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे। आता फाउंडेशन बॅचची जी दुसरी बॅच आहे, फाउंडेशन बॅच 2 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार, ती 7 जून पासून सुरू होणार आहे। तर तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार तयारी करायची असेल आणि एक अफोर्डेबल प्राइस मध्ये तयारी करायची असेल तर अभ्यास मित्र तुम्हाला त्याबद्दलची सगळी मदत जी आहे ती करणार आहे। त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मुख्य परीक्षा जी आहे तर ग्रुप बी ची, त्यासाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे। त्याचबरोबर फाउंडेशन बॅच 2 जी आहे हिचे मोजकेच ऍडमिशन शिल्लक राहिलेले आहे, मग एक 5-6 ऍडमिशन शिल्लक राहिलेले असतील। आता फाउंडेशन बॅच 3 जी आहे ती सुद्धा आपण 7 जून पासून सुरू करणार आहोत ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। बघा मित्रांनो, त्याचबरोबर आता ग्रुप सी ची एक्झाम आहे, यासाठी तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन सेशन जे आहे ते अटेंड करू शकता, किंवा सर्व विषयाचं अगदी कमी वेळेत रिव्हिजन करायचं असेल तर विजेता बॅच जॉईन करू शकता। या अभ्यास मित्राच्या नोट्स या जर तुम्हाला शेवटच्या काळात जे आहे एक 50-50, 60-60, 70 पेजेसच्या नोट्स आहे, ज्या तुम्हाला तुम्ही सहजरित्या 3-4 तासात या नोट्स कंप्लीट करू शकता। शेवटच्या कालावधीमध्ये या नोट्स तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे। यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि डायरेक्ट बॅच न घेऊ हा कुपन कोड टाका अभ्यास 10 नावाचा, आणि मग जर बॅच घेतली तुम्ही तर तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल डिस्काउंट मिळणार आहे। टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज जे आहे ते सुद्धा फॉलो करायचं आहे। सुरुवात करूया 30 मे रोजीच्या करंट अफेअर्सला। बघा, पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे प्रमुख जे आहे त्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे, त्यांचं नाव काय आहे? तर डीआरडीओचे प्रमुख जे आहे ते सध्या कोण आहे? समीर व्ही कामत, यांचा कार्यकाळ आता 1 वर्षाने वाढवलेला आहे। बघा मित्रांनो, डीआरडीओची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती। नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। पहिले अध्यक्ष होते डॉक्टर व्ही.एस. अरुणाचलम। बलसम मूलः विज्ञानम असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आपण जर बघितलं तर रिसेंटली महत्त्वाच्या नियुक्ती एकदा बघून घेऊया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती 1934च्या कायद्यानुसार। तर त्या आरबीआय मध्ये एक गव्हर्नर असतात आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। त्या 4 डेप्युटी गव्हर्नर पैकी एक डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे पूनम गुप्ता। यानंतर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय, जे यूपीआय तयार करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये मेन रोल आहे एनपीसीआय नावाच्या कंपनीचा। तर तिच्या नवीन संचालक बनलेले आहे सोहनी राजोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काही दुसरे सचिव आहे तर त्यांचं नाव काय आहे? तर आरबीआयचे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आता पंतप्रधानांचे दुसरे सचिव बनलेले आहे। आणि पीके मिश्रा जे आहे ते पहिले सचिव आहे, पीके मिश्रा पहिले सचिव, आणि आता खासगी सचिव निधी तिवारी बनलेले आहे। इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीमानसुलू शेट्टी, तर यांनी एसबीआयचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। पहिल्या महिला कायदा सचिव बनलेले अंजू राठी राणा। कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे। संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा बनलेले आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे बनलेले आहे, ज्यांनी माधवीपुरी बुच यांची जाग घेतलेली आहे, जे सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या। रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन। सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले अमृत मोहन प्रसाद, आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे डी.के. सुनील। हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड अलीकडे महारत्न कंपनी बनली, तर ही कितवी महारत्न कंपनी हे तुम्हाला सांगायचे। बघा, पुढे जाऊया। जागतिक थायरॉइड दिन जो आहे 2025 तो कधी साजरा केला जातो? तर जागतिक थायरॉइड दिन जो आहे तो 25 मे रोजी सेलिब्रेट केला जातो। मग आपण जर बघितलं थायरॉइड काय, तर थायरॉइड एका प्रकारची ग्रंथी आहे। मग आपण जर बघितलं तर थायरॉइड ग्रंथीबाबत वैशिष्ट्य असं आहे की ज्या काही अंतरस्त्रावी ग्रंथी आहे, अंतस्त्रावी ग्रंथी ज्या आहे, तर या ग्रंथीमध्ये सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर थायरॉइड ग्लँड आहे, हे लक्षात ठेवा। पुढे जाऊया। या वर्षीचा जो दिवस होता त्याची थीम काय आहे? थायरॉइड डिसीज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी या वर्षीची थीम आहे। पुढे जाऊया।
त्रिशूर पूरम उत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर त्रिशूर पूरम उत्सव जो आहे तो केरळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर केरळमध्ये वडक्कुनाथन मंदिर जे आहे तर त्या ठिकाणी त्रिशूर उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला तो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. मे 2025 मध्ये कोणतं राज्य 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारं 24वं राज्य बनलेलं आहे? तर आता बघा मित्रांनो, गुजरातमध्ये 100% काय करण्यात आलेलं आहे तर सगळे रेल्वे ट्रॅक जे आहे तर ते त्याचं विद्युतीकरण झालेलं आहे. म्हणजे आता गुजरातमध्ये रेल्वे चालवण्यासाठी कोळसा वापरला जाणार नाही. म्हणजे आता कंप्लीट आता सगळीकडे विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे. आणि कितवं राज्य बनलेलं आहे गुजरात? 24वं राज्य बनलेलं आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची न्यूज होती. यामुळे काय होणार आहे तर प्रदूषण कमी होणार आहे आणि एनी टाइम वीज असल्यामुळे काय होणार आहे तर वाहतूक कंटिन्यू राहणार आहे. कोळसा पुढे जाऊन भविष्यात नष्ट जरी झाला तरी पण वाहतूक काय थांबणार नाहीये. गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्य न्यायाधीश गुजरातच्या उच्च न्यायालयाचे सुनीता अग्रवाल. 1 मे 1960 ची स्थापना आहे. लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा आणि विधानसभेची 182 जागा आपल्याला बघायला मिळतात. मे 2025 मध्ये गुगलने AI आधारित 3D व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म कोणत्या नावाने लॉन्च केलेला आहे? तर बघा मित्रांनो, गुगल बीम नावाने 3D कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म जो आहे तो गुगलने लॉन्च केलेला आहे. म्हणजे समजून घ्या की तुम्ही आणि तुमचे मित्र चॅटिंग करताय एकमेकांसोबत किंवा व्हिडिओ कॉल केलेला आहे, चॅटिंग नाही व्हिडिओ कॉल, तर तुमची इमेज जी आहे ती 3D प्रकारची तुम्हाला दिसणार आहे या गुगल बीम मध्ये. म्हणजे वेगवेगळ्या इमेजेस दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉल अजून इंटरेस्टिंग होणार आहे. आपण जर बघितलं तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर आपण वेगवेगळे फिल्टर्स लावतो, तर गुगल बीमद्वारे इमेजेस बनणार आहे 3D इमेजेस. तर गुगल बीम हा गुगलचा नवीन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये 3D इमेजेस तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये बघायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, गुगल जी आहे तर तिची मालक कंपनी आहे अल्फाबेट. म्हणजे गुगलच्या वर पण अजून एक कंपनी अल्फाबेट. गुगलचे सध्याचे CEO आहे सुंदर पिचाई. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रेन यांनी स्थापना केलेली आहे. 4 सप्टेंबर 1998 ची स्थापना आहे. कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये मुख्यालय आहे. मे 2025 मध्ये नवीन सर्वेक्षणाच्या आधारे भारताच्या किनारपट्टीची लांबी 7517 किलोमीटरवरून किती करण्यात आलेली आहे, किती किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आलेली. तर आपण यापूर्वी हा क्वेश्चन बघितला होता. आता भारतीय किनारपट्टीची लांबी जी आहे ती 11,098 किंवा 99 काही ठिकाणी 11,099 किलोमीटर तुम्हाला भारतीय किनारपट्टीची लांबी बघायला मिळेल. 11,098.81 असा ऍक्च्युअल आकडा आहे, म्हणून तुम्हाला काही ठिकाणी 11,099 हे सुद्धा दिसेल. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर जी काही बेटांची आणि जे काही छोटे मोठे किनारे असतात, फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राची किनारपट्टी तुम्ही वरून बघता तर अशा प्रकारची दिसते, पण आतमध्ये ही किनारपट्टी खूप अशी झिगझॅग वगैरे असते. मग त्यामुळे जर बघितलं तर तिची लांबीमध्ये आता आपल्याला वाढ बघायला मिळत आहे. म्हणजे प्रॉपर आता आपण सॅटेलाइटच्या मदतीने वगैरे ही लांबी जी आहे ती मोजलेली आहे. तर नवीन सर्वेक्षणाच्या आधारे आता लांबी वाढून 11,099 किलोमीटर पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक फुटबॉल दिन 2025 कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर जागतिक फुटबॉल दिन 25 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर जागतिक फुटबॉल दिन पहिल्यांदाच 25 मे रोजी साजरा करण्यात येत आहे, म्हणून आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. टुगेदर वी आर स्ट्रॉंगर अशी यावर्षीची थीम आहे. पुढे जाऊया. मलेशिया मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर बघा मित्रांनो, किदांबी श्रीकांत जो आहे तर या चॅम्पियनशिप मध्ये फायनल मध्ये पोहोचला होता, पण त्याचा पराभव जो आहे तर तो चायनाच्या ली शिफेंग याने केलेला आहे. तर मलेशिया मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप क्वालालंपूर मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. किदांबी श्रीकांत फायनल मध्ये पोहोचला होता, पण चीनच्या ली शिफेंग कडून त्याचा पराभव झालेला आहे. म्हणजे स्पर्धा जी आहे ती ली शिफेंगने जिंकली, उपविजेता किदांबी श्रीकांत राहिलेला आहे. देशभक्तीच्या भावनेतून जयपूरच्या मिठाई दुकानांनी तुम्ही इंस्टाग्रामवर, युट्यूबवर बघितलंच असेल, पारंपरिक मिठाई जी आहे म्हैसूर पाक, तर त्याचे नाव बदलून काय केलेलं आहे? तर म्हैसूर श्री नाव असं करण्यात आलेलं आहे. आता म्हैसूर पाक किंवा ज्या काही पाक शेवटी असणाऱ्या ज्या काही आपण म्हणूया गोष्टी आहे त्यांचं नाव श्री शेवटी जोडलं जात आहे. तर बघा मित्रांनो, पाकिस्तानवरील राग म्हणून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे.
मे 2025 मध्ये भारतात कोविडचे 2 नवीन प्रकार आढळून आले, म्हणजे 2 नवीन प्रकारचे विषाणू व्हायरस जे आहे ते आढळून आले. तर ते कोणते आहे? तर ते NB1.8.1 आणि LF.7 हे 2 विषाणू जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळालेले आहेत. वरील दोन्ही हे आपलं उत्तर असेल. मग आपण जर बघितलं तमिळनाडूमध्ये NB1.8.1 हा विषाणू आढळला आणि गुजरातमध्ये 4 पेशंट जे आहे ते LF7 चे आढळले. गुंतवणूक आणि रोजगार वाढवण्यासाठी मे 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केलं आहे? तर आपण जर बघितलं तर आता मे 2025 मध्ये तमिळनाडूने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केलेलं आहे. अशाच प्रकारचं धोरण गुजरात आणि कर्नाटकने सुद्धा सुरू केलेलं आहे. तर या धोरणाअंतर्गत राज्यामध्ये सॅटेलाइट वगैरे बनवले जाणार, त्याचबरोबर ते प्रक्षेपित केले जाणार. तर अशा काही प्लॅनिंग जे आहे तर तमिळनाडू राज्य करत आहे. म्हणजे अवकाश क्षेत्रात काय करायची, गुंतवणूक अट्रॅक्ट करायची आणि किती करायची तर 10,000 कोटी रुपयापर्यंतची करायची आणि नोकऱ्या निर्माण करायच्या. यासाठी हे सगळं तमिळनाडू सरकारने केलेलं आहे. तर 5 वर्षात 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करायची आहे. या धोरणाअंतर्गत उपग्रहाचं उत्पादन केलं जाईल, प्रक्षेपण सेवा दिल्या जाईल, उपग्रह सेवा दिली जाईल. तर या सगळ्या गोष्टी तमिळनाडू करणार आहे. प्रत्येक घरात उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मे 2025 मध्ये एक कुटुंब एक उद्योग योजना सुरू केली, एक उद्योजक योजना सुरू केली, एक कुटुंब एक उद्योजक. तर आंध्र प्रदेशने ही योजना सुरू केलेली आहे, एक कुटुंब एक उद्योजक योजना. म्हणजे बिझनेस कसा करायचा आणि उद्योग कसा चालवायचा याचं बेसिक नॉलेज जे आहे ते लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशमधील 1.4 कोटी गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणताही छोटा मोठा उद्योग मोठा नसतो, छोटा नसतो, हे तुम्ही ऐकलं असेल. मग तो कसा चालवायचा, त्याचे बिझनेसचे काही रूल्स असतात, तर मग त्याबाबतची ही योजना असणार आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन की कोणत्या राज्याने 100% विद्युतीकरण जे आहे तर ते साध्य केलेले मे 2025 मध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि DRDOच्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला, मग ते कोण आहे हे तुम्ही मला सांगायचे. त्याचबरोबर बघा राज्यसेवेच्या सध्या आपल्याकडं फाउंडेशन बॅच आहे, त्याचबरोबर पूर्व परीक्षेसाठी विजयशीर बॅच आहे. आता फाउंडेशन बॅच 2 जी आहे तर ती बरोबर 7 जूनला सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर कंबाईनची फाउंडेशन बॅच 3 जी आहे तर ती सुद्धा 7 जूनला सुरू होणार आहे. त्याचबरोबर गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे. कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच आणि त्याचबरोबर कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स हवे असतील तर लक्ष बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला या शेवटच्या काळात या रिव्हिजन नोट्स जे आहे ते बेस्ट असतील. तुम्ही कोणतंही बॅचेस जर घ्यायला गेले तर कुपन कोड टाका अभ्यास 10 नावाचं. हे जर कुपन कोड टाकलं तर तुम्हाला अजून यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे. बघा मित्रांनो, आपले टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेळेवर नोटिफिकेशन मिळत जाईल आणि इंस्टावर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जाऊन आताही बघू शकता, बरेचसे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यामधून कव्हर होतात रील्समधून. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.